नमस्कार, मी भाग्यश्री. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज छान अंबाबाईच्या दर्शनाने आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली. तर आज सकाळची शाळा होती मुलांची, आता रोजच असते. तर त्यांना शाळेत सोडून मी अंबाबाईच्या मंदिरात गेले. तिथं थोडा वेळ बसले. देवळात जाऊन बसलं की थोडं आपलं मन प्रसन्न होतं आणि छान वाटतं. त्यामुळे मी असं आधीमध्ये जात असते. तर त्या परवा काल रामनवमी होती, त्याचीही अजून पूजा होती. तर काल काय जायला जमलं नाही म्हणून मी आज गेले. तर पूजा खूप छान केली होती आणि इथं अभिषेक घालायचं काम चालू होतं. तर घरी आले, पोह्याची तयारी केली, पोहे केले आणि सगळ्यांना पोहे दिले. पोहे जर केले तर ते लगेच खायला चांगले वाटतात, जर गार झाले तर ते चिवट लागतात. त्यामुळं पोहे गरम गरमच चांगले लागतात. पोहे वगैरे खाऊन झाले, मग दुपारच्या जेवणाची तयारी चालू झाली. तर आज आम्ही करणार होतो फणसाची भाजी, जी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते. पृथ्वीला तर जास्तच आवडते. तर भाजीची सगळी तयारी करून घेतली. इथं मसुरा भिजत घातल्या होत्या मम्मींनी. तर मी चपात्या केल्या, कांदा चिरून ठेवला, भात लावला आणि मग आम्ही गेलो मुलांना आणायला. आराध्या काय बघ, तुला गरम व्हायले म्हणून हस की जरा. आता कसं वाटलं गार बघून आराध्या? तशी हेअरस्टाईल करूया का तुझी पप्पा ते बघ. झालं पाणी घालून तिच्यात? आज घरात ना पृथ्वी फणसाची भाजी केली. हा, आवडतं तुला? आवडतं तुला? आम्ही आलेले आहे आमच्या मम्मीकडे आणि आमच्या आदिराजला भेटायला. हा, पायाला काहीतरी झालंय इथं. दे पृथ्वी त्याला. वाव, घे तुला. कसं ग आमचं पिल्लू छान आहे. लगेच तुला घे म्हणते. आदिराज, बाबू, ए बाबू, आदिराज, तू झोपायला का झाले? उठून बस, चल. आदिराज, काढून इकडे तरी बघ. बाबू इकडे बघ की, हाय कर की, हाय. तर आज आमच्या मम्मीने काढले चटणी काढायचं काम. सगळे मसाले भाजून घेतलेत तिने. इथं कांदा पण भाजून ठेवला. किती किलोची करणार आहेस का? 2 किलोची. हा म्हण. वेलकम. पप्पी दे. आमच्या आधीला लय शहाण आहे आमचं पिल्लू. हाय कर, हाय कर. या सगळे मी. तर मसाले सगळे भाजून झाल्यावरती इथं बुक्का चाळून घेत होती. तर थोडीफार मी मदत केली. खोबरं ते चिरून दिलं तिला आणि ओव्हनमध्येच भाजलं. बाकी सगळी तयारी तिनं केली होती. तर आज चटणी थोडीशीच होती म्हणून तिनं मिक्सरला केली, नाहीतर डंकावर नेऊन ती
बारीक करून आणत असते. तर चटणीची ऑर्डर पण आम्ही घेतो. त्यासाठी मी स्क्रीनवर नंबर दिला आहे, तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून चटणी विकत घेऊ शकता. चटणी आमची खूप छान असते, सगळ्यांना खूप आवडते. एकदा नक्की घेऊन बघा. अर्धा किलो आहे का घालले? एवढं कशाला लागलेस? तर चटणी सगळी मिसळून झाली. आता हे मिसळून परत ती मिक्सरला लावणार होती. सगळा मसाला एकसारखा त्यात मिक्स होण्यासाठी. आता इथं चटणी मिसळायचं काम चाललंय. आता हे परत ती मिक्सरला लावून बारीक करणार आहे. नेहमी ती डंकावून येत असते, पण थोडीशीच आहे म्हणून तिला घरात मिसळले. तर आम्ही चटणीची पण ऑर्डर घेतो. जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर देते मी. तर आमची तर ह्या ज्या सालपापड्या आहेत ह्या माझ्या मावशीनं केलेल्या आहेत. जे सगळ्या प्रकारचे पापड करते. ह्या सालपापड्या तांदळाच्या आहेत आणि ह्या कुरड्या आहेत त्या गव्हाच्या चिकापासून केल्यात तिनं. पापड खूप छान आहेत, चवीला तर अप्रतिम आहेत. आणि पापड आणि कुरडी तिपटीनं फुलले, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला हे पापड आणि दुसरे कुठले पापड जर घ्यायचे असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिलाय, तर त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून पापड घेऊ शकता. माहेरी थोडा वेळ थांबलो, मम्मीला थोडी मदत केली आणि मी निघालो घरी. तर घरी फणसाची भाजी तयार झाली होती, मम्मींनी केलेली. फणसाची भाजी खूप छान झालेली. तर आम्ही ताटं करून घेतली आमची. आमरस होता, फणसाची भाजी आणि आंब्याची करम. जेवण करून आम्ही आराम केला थोडा वेळ. तर आमची आराध्या 8 दिवसापूर्वी जे क्राफ्ट करत होती ना, तर ते आज पूर्ण झालं. तिने छानसा कमळ केलेस ते. तर ह्या छोट्या गणपतीला मी त्याच्यावर बसवते. छान दिसले की नाही. बाप्पा कमळात बसले. पुढे दाखवते. तर आज सोमवार होता, साहेबांना सुट्टी होती म्हणून आम्ही फिरायला बाहेर गेलो. पृथ्वी आराध्यानं एन्जॉय केलं. तर आमचा दिवस असा गेला आजचा. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.